याला आपण मुंजा म्हणू शकतो. एका बालकाची आत्मा त्याला वश करून ठेवलं होतं. त्यांच्याकडे जी आत्मा होती तर लहान मुलाची, ती एक फॅमिली होती. राजस्थानवरनं आले होते ते इथे कामासाठी. तर विहिरीत बुडून मृत्यू झाला होता त्या लहान मुलाचा. आणि मग त्याच्या आत्म्याला त्यांनी वश केलं होतं. ते जे आजोबा होते त्यांनी, ती जी आत्मा होती त्याला भजी वगैरे खायची जास्त आवडायची, त्याला भजी त्या बालकाला छोट्या. एक छोटीशी पेटी होती त्यांच्याकडे, एक छोटीशी अशी पेटी होती. त्या पेटीमध्ये वरती छोटंसं असं हनुमानजीचं म्हणू शकतो असं स्टिकरसारखं होतं त्याच्यावरती लावलेलं त्या पेटीवरती. पाहता क्षणी तिथे बरोबर 40 मीटरवरती एक नग्न अवस्थेमध्ये एक आकृती उभी राहिली. सगळे एकदम स्तब्ध होऊन त्या गोष्टीकडे बघत होते. ती आकृती आधी काही हल्ली नाही, काही त्यांनी रिॲक्ट केलं नाही. नंतर थोड्या वेळाने ते थोडं पुढे यायला लागले. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्ट्री टॉक्स या चॅनलवर. तर आपल्या चॅनलवर खूप तरुण मुलांनी अनुभव शेअर केले होते आणि त्यांच्या व्हिडिओच्या खाली खूप लोकांनी कमेंट केल्या की हे असे अनुभव नसतात, हे अशा गोष्टी नसतात, आत्ताच्या जनरेशनमध्ये या सगळ्या गोष्टी एक्झिस्ट करत नाहीत. तर अशाच प्रकारे एक फिटनेस फ्रेक म्हणून आपल्याकडे आलेलं आहे. ते खूप तरुण लोकांना मोटिवेट करतात किंवा खूप तरुण लोकांना त्यांनी आत्तापर्यंत घडवलेले. तर आज त्यांच्यासोबतही काही अनुभव घडलेले आहेत. तर चला त्यांच्याशी गप्पा मारूयात आणि त्यांच्यासोबत घडलेले अनुभव ऐकूयात. नमस्कार सर. नमस्कार. जय श्रीराम. जय श्रीराम. काय तुमचं नाव सर? माझं नाव शुभम शेळके. बरं. आणि काय करता तुम्ही आता सध्या? माझं प्रोफेशन एक फिटनेसमध्ये आहे. बॉडी बिल्डिंग करतो मी आणि फ्रीलान्सिंग पण करतो. बरं. तुम्ही या क्षेत्रामध्ये कसे आले किंवा तुमचे गुरुजी कोण होते? या क्षेत्रामध्ये मी खूप वर्षापासून कार्यरत आहे. हिंदू धर्माचे कामं, धर्माच्या जे काही काम आहेत ते निरंतर करत असतो आम्ही. त्यामध्ये आमचे जे गुरुजी आहे कालीपुत्र महाराज म्हणून. बरं. ते महाराज तुम्हाला कधी भेटले किंवा ते गुरुजी तुमचे कधी झाले? जिम वगैरेमध्ये नाही का, जिम करत असताना महाराजजींसोबत आमची प्रथमतः ओळख झाली होती. एक 3-4 वर्षापूर्वी ओळख झाली होती. म्हणजे तेही व्यायाम वगैरे करतात? हो, व्यायाम वगैरे करतात. फिट आहेत ते पण. मग व्यायाममध्ये त्यांना मदत करणं झालं, त्यांच्यासोबत धर्मकार्य करणं झालं, गोरक्षा वगैरे करणं झालं, हिंदू जागरण सभा वगैरे त्याच्यामध्ये आमचा सहभाग असतो मोठ्या प्रमाणात. म्हणजे इनडायरेक्टली तुम्ही त्यांना जोडले गेले? हो, जुडले गेलेले. भरपूर घनिष्ठता आहे आमची त्यांची. चांगले जुने संबंध आहेत. त्यामुळे मग आणि आधीपासूनच उत्सुकता होती या सगळ्या गोष्टी पाहायची. जसं सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो की भूत आहे की नाही, नाही का, या गोष्टीवरती. मग त्यामुळे ती उत्सुकता मलासुद्धा होती. आणि मग महाराजांसोबत कार्य करत असताना भरपूर काही अनुभव घडले, म्हणजे पाहिणे आणि अनुभवणे. बरं, या अनुभवांची सुरुवात कशी झाली? आणि त्याच्या आधी एक प्रश्न आहे तुम्हाला, तुम्ही या सगळ्या गोष्टींमध्ये जायच्या आधी तुम्हाला या सगळ्या गोष्टींवर विश्वास होता का? विश्वास मला आधीपासूनच होता, कारण की आपण देवाला जसं मानतो तसंच भूतं पण इथे आहेत. तर आपले इष्ट हनुमानजी असल्यामुळे या गोष्टीमध्ये आधीपासूनच आपल्याला इंटरेस्ट आहे. आणि मग निरंतर धर्माचे कार्य वगैरे करण्यामध्ये रुची असल्यामुळे हे अनुभव असे मी पाहत गेलो. आधी ते सगळ्या गोष्टी शॉकिंग होत्या माझ्यासाठी. मग नंतर हळूहळू या गोष्टींची सवय होत गेली. काय तुमचा पहिला अनुभव काय घडला होता? पहिला अनुभव जसं की महाराजजींना त्यांची प्रसिद्धी खूप असल्यामुळे ज्या आपल्या ह्या साधना असतात, जसं की जे उग्र साधक असतात, उग्र ज्या साधना असतात, आपल्या कर्णपिशाचनी साधना झाल्या. उग्र साधना म्हणजे काय असतात? उग्र साधनामध्ये अशा प्रथमतः भरपूर प्रकारच्या साधना येतात, ज्याच्यामध्ये शमशन साधना, शव साधना, योगिनी साधना, अष्टयोगिनी साधना, अशा भरपूर प्रकारच्या साधना अनुभवल्या, त्या पाहिल्या आणि त्या गोष्टी फील केल्या. त्यामध्ये माझ्यासोबत असे छोटे मोठे अनुभव बरेचदा घडले. जसं की आपल्या उज्जैनला आम्ही स्मशान घाटावरती जी साधना चालते, स्मशान घाटावरती स्मशान साधना जी असते, त्यामध्ये ज्यावेळेस आपण ती पूजा सामग्री वगैरे मध्ये आपण जी साधना करतो, त्यामध्ये महाराजांसोबत भरपूर वेळेस जायचे योग जुटले आपले. त्यामध्ये प्रथमतः मी हे पाहिलं की मागून किलबिलाट ऐकू येणे,
आपल्या नावाने कोणीतरी शिवी देते, कोणीतरी आपल्याला बोलवतंय, म्हणजे डायरेक्ट चित्र विचित्र आवाज. चित्रविचित्र आवाज, हसायचे, किंकाळ्या, आणि मग 10-15 लोकांची अशी सोबत कुजबूज, अशा प्रकारचे वेगवेगळे अनुभव आम्हाला तिथं भासले. कानामध्ये कोणीतरी जोरात फुंकर लावणं आहे, कोणीतरी मागणं चालल्याचा आवाज होणे, अशा सगळ्या गोष्टी भरपूर वेळा अनुभवल्या आम्ही. म्हणजे ज्यावेळेस हे तुम्ही सगळं अनुभवलं त्यावेळेस हे तुमचं पहिलीच वेळ होती. हो, पहिलीच वेळ होती. आणि त्याच्यामध्ये कसं आपले इष्ट हनुमानजी असल्यामुळे, आणि दुसरी गोष्ट स्वतः कालीपुत्र महाराज जे आमच्यासोबत असल्यामुळे विश्वास अप्रबळ झाला होता. तर भीती कुठे आधीपासून वाटत नाही, भीतीचा काही विषयच नव्हता. त्यामुळे मग या गोष्टीमध्ये इंटरेस्ट पण होता, आणि एक उत्सुकता अजून वाढली होती की याच्यामध्ये जे म्हणतात, आपण जे आधीपासून ऐकले की लोक म्हणतात की भूत हे प्रेत वगैरे नसतं, पण हनुमान चालिसामध्ये बी सांगितले भूत पिशाच निकटाने यावे, महावीर जप नाम सुनावे. तर त्यामुळे त्या गोष्टीवर कुठेतरी विश्वास बसत होता. आणि मग जसं जसं या स्मशानभूमीमध्ये आमच्यासोबत या विचित्र घटना घडत होत्या, तर त्यामुळे अजून कुठेतरी विश्वास प्रबळ झाला होता की याच्या पलीकडे काय बघता येईल. तर महाराजींना भरपूर या सगळ्या गोष्टीचा अनुभव असल्यामुळे महाराजींनी मला म्हटलं होतं एकदा की मी तुम्हाला दाखवेल, तसा योग घडला की दाखवेल. बाकीचे पुष्कळ सगळ्या गोष्टी आहेत, छोट्या मोठ्या गोष्टी तर पाहत होतो, बघत होतो सगळ्या. मग त्याच्यानंतर जे माझ्यासाठी लाईफमध्ये शॉकिंग होतं, असा एक प्रसंग मी तुम्हाला सांगतो. ही साधारण गोष्ट आहे एप्रिल महिन्यामध्ये, ज्यावेळेस आम्ही सगळे मठामध्ये एकत्रित झालो होतो, बसलो होतो. त्यावेळेस आम्हाला नगरमध्ये असलेल्या एका छोट्याशा टाकळी म्हणून गावातून एक फोन आला. महाराजांचे शिष्य वगैरे भरपूर जागे असल्यामुळे त्या एका शिष्याने तो फोन केला होता. त्या गावामध्ये एक आजोबा होते, वृद्ध होते, आणि मग त्यांनी हा फोन केला होता. त्यांच्याकडे भरपूर वर्षापूर्वी त्यांच्या आईवडिलांनी दिलेलं त्यांना एक कोणतंतरी प्रेत होता, असं त्यांनी आम्हाला सांगितलं. महाराजांनी प्रेत दिलं म्हणजे एक्झॅक्टली काय? एका बालकाची आत्मा त्याला वश करून ठेवलं होतं, आणि मग त्या संदर्भात त्यांना आमच्याशी बोलायचं होतं, महाराजांशी बोलायचं होतं. आणि मग आम्ही लगेचच महाराजांनी म्हटलं की गेलं पाहिजे. आणि मग त्यासाठी आम्ही त्यांना विचारलं की कधी तुम्ही नाही का फ्री वगैरे, कसं काय, कधी यायचं काय. त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की पूर्ण विधीच करायची होती त्या गोष्टीची, आणि ते आम्हाला देणार होते, ते म्हणजे महाराजींना ते प्रेत देणार होते, जे भूत आहे त्यांच्याकडे, जे असं त्यांनी सांगितलं होतं फोनवर आम्हाला. एक्झॅक्टली आम्हालाही माहिती नव्हतं, तिथे गेल्यानंतर कळणार होतं. म्हणजे हा काय प्रकार तुम्हाला काहीच माहीत नव्हतं? काहीच माहिती नव्हतं, पण त्याची आयडिया आली होती आम्हाला की काहीतरी भूताला वश करून ठेवलेलं आहे आणि ते घ्यायचं होतं असं. तर मग आम्ही त्यांना विचारलं की कधी काय कसं. मग त्यांनी तो दिवस सांगितला आम्हाला, आणि सगळी सामग्री सांगितली, पूजेला लागणारे सगळं साहित्य वगैरे, की काय लागणार आहे काय नाही. मग त्या सगळ्या साहित्यांची 2 दिवसात आम्ही सगळी जुळवाजुळव केली, आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे एप्रिल महिन्यात 6 तारखेला तो दिवस निश्चित केला. त्या दिवशी पौर्णिमा होती, आणि मग आम्ही 5 तारखेला इकडनं दुपारी आम्ही 5 जण इकडनं निघलो. जायला 3-4 तास लागले, आणि मग तिथं आम्ही संध्याकाळ रात्र झाली होती, आणि मग तिथे पोचल्यानंतर त्या व्यक्तीसोबत आणखीन 2 जण होते, वयस्कर होते असे ते आजोबा, आणि त्यांची जी 2 मुलं होती ती एक पोलीस पदासाठी कार्यरत होते आणि एक आर्मीमध्ये होते. बाकी नजर जाईल तेवढी जमीन होती त्यांच्याकडे, आणि बऱ्यापैकी त्यांचं वय झालं होतं, आणि त्यांना पण महाराजींबद्दल सांगितलं होतं तिथलच्या लोकांनी, जे त्यांचे जे शिष्य होते त्यांनी. मग त्यामुळे त्यांना वाटत होतं की त्यांच्याकडची जी गोष्ट आहे, त्यांच्याकडची जी वस्तू आहे ती एखाद्या चांगल्या कार्यात जावी, म्हणून त्यांनी महाराजींना कॉन्टॅक्ट केला होता. तर त्यामुळे मग झालं बोलणं वगैरे. मग ते आले, पण आम्ही त्यांच्याशी डिस्कशन केलं. त्याच्यानंतर आम्हाला हे कळलं की आता त्यांच्याकडे जी आत्मा होती तर लहान मुलाची, ती एक फॅमिली होती, राजस्थानवरनं आले होते ते इथं कामासाठी. असे बिगारी वगैरे आपण काम करतो त्यासाठी, लेबर हां थोडक्यात.
आणि मग 13 वर्षाचं एक ते लहान मुलगं होतं. त्याचं नाव मोहन होतं, मोहन. पण त्याला सगळे प्रेमाने पिंट्या पिंट्या असं म्हणायचे तिथलचे लोक. आणि मग ते त्याचा विहिरीत बुडून मृत्यू झाला होता त्या लहान मुलाचा. आणि मग त्याच्या आत्म्याला त्यांनी वश केलं होतं. ते जे आजोबा होते त्यांनी खूप वर्षापूर्वी, म्हणजे त्यांच्या जवानीत असेल बहुतेक. आणि मग तेव्हापासून ते त्यांच्यासोबतच होतं. मग बाकीचं त्या जे लहान मुलाचं त्यांना जे काही ठरवलं असेल त्यांच्या ज्या साधनेमध्ये, की त्याला मटण म्हणा, जे त्याचं खायचं वगैरे, ते त्याला पद्धतशीररित्या ते लोक हप्त्याला म्हणा, त्यांनी जे काही ठरवलं असेल, जे काही कबूल केलं होतं त्याप्रमाणे ते देत होते. आता त्यांचं वय झाल्यामुळे त्यांना ती गोष्ट पुढं ट्रान्सफर करायची होती, म्हणून त्यांनी महाराजींना कॉन्टॅक्ट केलं होतं. आणि मग हे त्यांच्याशी बोलणं वगैरे झालं होतं. त्यांनी आम्हाला सगळं सांगितलं होतं की ही सामग्री वगैरे घेऊन या, आणि आम्ही तिथं गेलो होतो. त्यानंतर एक 11:30-12 वाजले होते. सगळं बोलणं वगैरे झालं, आम्ही जेवण वगैरे केलं. आणि मग त्यांनाच विचारलं की कसं काय असेल, नाही का, प्रोसेस वगैरे, की कसं असेल, कशी पूजा करायची वगैरे वगैरे. याच्यामध्ये जास्त आयडिया महाराजींना तर होतीच बऱ्यापैकी, पण ते त्यांचं असल्यामुळे त्यांना जास्त होती. पण बऱ्यापैकी हे सगळे आधी आपल्याला अनुभव होते, त्यामुळे कुणाला कुठं अशी कसली भीती वगैरे नव्हती. आणि महाराजी पण सोबत होते, तर काय कुठे, आणि बरेचदा याचा अनुभव असल्यामुळे काय टेन्शन वगैरे काय असं नव्हतं. मग त्यानंतर त्या आजोबांसोबत आणखीन एक व्यक्ती होता. ते 2 आम्ही 5 जण इकडनं, म्हणजे त्यांचे फॅमिली मेंबरच. फॅमिली मेंबर्स म्हणता येईल किंवा काय, कारण की त्यांची 2 मुलं होती. त्यांना त्यांच्या वाईफचं डेथ झालं होतं आणि ते ओल्ड होते. तर मग त्यांचं कोणीतरी असेल, तो आसपासमधला राहणारा वगैरे, कोणी जवळचा असेल कोणीतरी. आणि मग तसं सगळं केल्यानंतर मग त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही मग तिकडनं निघलो. थोडीशी पाऊलवाट होती, आणि मग रस्त्याच्या एक 50-1 मीटरवरती आत गेल्यानंतर त्यांचीच सगळी जमीन होती असं त्यांनी सांगितलं आम्हाला. दोन्ही चौघ बाजूकडून ऊस वगैरे लावला होता, नांगरणी वगैरे झाली होती व्यवस्थितरित्या. आणि मग आम्ही तसं थोडं पुढं चालत वगैरे गेलो, आणि मग एक जागा डिसाईड झाली. मेन रोडपासून 100-1 मीटरवरती असेल ती जागा. तर ज्यावेळेस आपण पौर्णिमा असल्यामुळे चंद्र वगैरे एकदम होता, चंद्राचा पण एक प्रकाश होता त्यामध्ये. आणि आम्ही जसं आत एंटर झालो, तर अंधारामध्ये गेल्यानंतर पण एक चंद्राचा एक वेगळा प्रकाश असतो, त्यामुळे मग आपण दिसायला लागतो एकदम. एक पांढरा असतोच. हा. मग त्याच्यानंतर कळायला लागतं की सगळं, पहिला अंधार वाटतो, आत गेल्यानंतर सगळं विजन क्लिअर होतं. आणि मग तसं आम्ही आत गेलो, आणि मग तिथं पूजाची सामग्री वगैरेची मांडणी वगैरे केली होती बऱ्यापैकी. आणि मग आम्ही तिथे बसलो. त्यांनी जसं सांगत होते, जे क्रिया ते सांगत होते, तसं आम्ही सगळं फॉलो करत होतो. मग नंतर त्यांच्यासोबत जो व्यक्ती आला होता, त्यांनी सांगितलं की मेन रोडच्या थोडंसं जवळच बसलं होतं, तर त्यामुळे गावात येण्या जाण्याची जी वर्दळ असते रात्री वगैरेला, जे चाललेल्या असतात पाणी सोडायला वगैरे, मोटर वगैरेचं, तर त्यांनी कुठं बघतील वगैरे तर काहीतरी इश्यू होईल, म्हणून नाही का म्हटले की थोडंसं आणखीन आत जाऊ आपण. मग आम्ही मग ठीक आहे म्हटलं, सगळ्यांना ते पटलं की दिवे वगैरे लावणार ते सगळे, त्यामुळे मग आम्ही थोडंसं आत गेलो. आणि मग तिकडनं आणखी बरंच चाललो आम्ही, एक 5-10 मिनटं आम्ही चालत चालत भरपूर आत गेलो. आणि मग तिथे एकदम जे नांगरणी वगैरे झाली होती पूर्ण वावरामध्ये, जे मातीचे आपण म्हणतो ढेकळं वगैरे पूर्ण दिसत होते, म्हणजे चालणं थोडंसं अवघड होतं. हा, कारण की चप्पलीने पण आपण चालू शकत. बरोबर, अगदी. हा, चप्पलने पण चालता येत नव्हतं, सगळं हे केलं होतं त्यांनी. आणि पहिल्यांदा प्रथम तिथं गेलो होतो, म्हणून अंदाज नव्हता पायाला पण कोण कसं चालले. आम्ही एकमेकांसोबत बोलत एकदम हळूहळू चाललो होतो, आणि अंधार पण पुष्कळ होता. आणि मग एक जागा डिसाईड केली. तिथं थोडंसं त्यांनी जे ढेकळं वगैरे होते मातीचे, त्याला थोडंसं नाही का असं प्लेन वगैरे करून बसायला वगैरे एकदम व्यवस्थितरित्या असं त्यांनी बनवलं, जिथे आपल्याला सगळं व्यवस्थित करता येईल. आणि मग ती जी पूजाची जी क्रिया होती, त्या भूताला एक शपथविधी असते त्यांची वेगळी, ती सगळी क्रिया, त्यासाठी त्यांनी ती सगळी मांडणी आणि आखणी केली. त्यांनी त्या शेताच्या दोन्ही बाजूस दिवे प्रज्वलित केले होते, 3-3, 4-4.
दोन्ही साईडला. आणि मधी आम्ही बसलो होतो, तर मधी सगळं वावर होतं आणि दोन्ही साईडला ऊस होता. आणि आमच्या पाठीमागे होतं का असेल, कारण की प्लेनच वाटत होतं, सगळं अंधारामुळे जास्त दिसत नव्हतं, पण दोन्ही साईडचा ऊस असा क्लिअर दिसत होता आणि सरळ एकदम पूर्ण वावर होतं. आणि मग आम्ही बसलो तिथे सगळे. महाराजजी पुढे बसले आणि मी महाराजांच्या उजव्या बाजूस बसलो आणि महाराजांचे अजून काही शिष्य होते, एक साधू होते, ते आपले मागे पुढे असे सगळे बसलो आम्ही. ते दिलेल्या गोष्टी सांगितल्या होत्या त्यांनी, त्या गोष्टीप्रमाणे आम्ही सगळी गोष्ट फॉलो करत होतो एक एक जण. जसं त्यांनी आम्हाला कवच वगैरे दिले होते हातात गळ्यात घालायला सेफ्टीसाठी, संरक्षण हवं त्याच्यामुळे, त्यांचे जे काय अजून असतील त्या गोष्टीसाठी. मग ते सगळं आणि यामधलं माहिती होतं, पण हे काहीतरी नवीन होतं थोडंसं. आणि मग महाराजांनी आम्हाला आधीच सांगितलं होतं की काही घाबरायचं वगैरे काही कारण नाही आहे. आणि दुसरी गोष्ट मेन म्हणजे तिथनं पळणं नाही आहे आपल्याला, की काही भीती वाटली किंवा काही झालं तर ती जागा सोडून पळायचं नाही आहे, जागेवर थांबायचं. हां, जागेवरच बसायचं. जिथं ते आमची आखणी वगैरे केली होती, जिथं आम्ही बसलो होतो तिथं रिंगण केले होते प्रत्येकाच्या भोवती, नाही का. आणि मग ते जे 2 व्यक्ती होते ज्यांच्याकडे ती गोष्ट होती, ते आमच्या उजव्या बाजूला उभे होते, दोघे उभे होते. आणि मग त्यांनी एक मोठी असं पित्तळाचं की आपलं तांब्याची जी अशी मोठी घागर असते, ज्याला दोन्हीकडनं कड्या असतात, तशी मोठी घागर आणली होती त्यांनी. त्याच्यामध्ये पाणी होतं भरून, ते तिथंच ठेवलं होतं त्यांनी. आणि मग ते घेऊन आले ते, आणि जिथं आम्ही बसलेलो आमच्या बरोबर समोर त्यांनी एक ते 40-50 मीटरच्या आतमध्ये ते ठेवलं होतं त्यांनी. ती घागरवर दिसत होती, इथून नाही का की ठेवलेली मोठी घागर होती, त्याच्यात पाणी होतं. आणि त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की ती जी आत्मा होती त्याला भजी वगैरे खायची जास्त आवडायची, त्याला भजी, त्या बालकाला छोट्या. आणि मग भजी वगैरे पेपरमध्ये त्यांनी घेऊन आले होते, गोल भजी होते. आणि बाकी ती सगळी जी विधी होती, ते जे मंत्र जाप वगैरे झाले होते. दुसरी गोष्ट, जी सामग्री लागली होती ती आता आपण गोपनीयच ठेवू, नाहीतर आपले कशी आपली जी लोक आहेत, जी व्ह्यूअर्स आहेत, ते प्रयत्न करतील काहीतरी करायचा. म्हणजे ते एकदम गुन्ही प्रकारचे आहेत. आणि पुण्याची म्हटली पब्लिक तर ते उगाच भूताला नको नको करून ठेवतील काही करून. बरोबर. त्यामुळे नकोच, ते नाही का शहाणे आहेत लोक, तर म्हणून ते गोपनीय ठेवू. बाकीची जी पूजा वगैरे त्यांनी मांडली होती, आणि दोन्ही चारी बाजू दिवे वगैरे प्रज्वलित केले होते तूप वगैरे टाकून. आणि मग महाराजांनी आम्हाला सांगितल्याप्रमाणे आम्ही सगळे बसलो वगैरे, त्यांच्याशी बोलणं वगैरे झालं. त्यांनी आम्हाला सगळं, त्यांनी एकदा चेक केलं ते सगळं व्यवस्थितरित्या आम्ही आणले का, सगळ्या गोष्टी त्यांनी पाहत होते. हे सगळं ज्या त्या व्यक्तीला लागणार आहे, त्या भूताला जे काही लागणार आहे त्यासाठी. आणि मग आमच्या आपापसातमध्ये आम्ही आता नाही का एक उत्सुकता होती की काय होणार आहे, कशासाठी इथं एवढं अंधार वगैरे. आम्ही आमची बोलत होतो मागे, नाही का. महाराजजी बसले होते आणि मग त्यांनी बोललं ठीक आहे, मग करायची का सुरुवात त्या सगळ्या गोष्टीसाठी. आणि मग आम्ही म्हटलं, महाराजजी म्हटले हो, नाही का. आणि मग त्यांनी एक छोटीशी पेटी होती त्यांच्याकडे, एक छोटीशी अशी एवढी पेटी होती. त्या पेटीमध्ये वरती छोटंसं असं हनुमानजीचं आपण म्हणू शकतो असं स्टिकरसारखं होतं त्याच्यावरती लावलेलं, त्या पेटीवरती फोटो, हा फोटो टाईप असं बोलू शकतो आपण. मूर्ती छोटी अशी चिपकवली होती, दिसत होते ते समोर त्यांनी घेऊन आले होते. तर त्या दिव्यांच्या उजाडामध्ये ते दिसत होतं आपल्याला स्पष्टपणे. आणि मग त्यांनी म्हटलं की दाखवलं वगैरे ते. आणि मग त्यांनी आम्हाला सांगितलं त्याच्यामध्ये त्या जे लहान मुलगा होतं त्याचं कसलं तरी बॉडी पार्टचं अवशेष होतं त्याच्यामध्ये, म्हणजे ते स्पायनल कॉर्ड वगैरेचं काहीतरी पीस वगैरे असेल, त्याच्यावरती त्याला सिद्ध केलं होतं, अभिमंत्रित केलं होतं. त्या प्रकारे ती काहीतरी गोष्ट असेल. मग त्याच्यानंतर तो प्रकट होणार असेल असं काहीतरी आम्हाला वाटलं. ते पाहता क्षणी कळलं होतं ना, याच्यामध्ये भरपूर वर्षाचा एक्सपिरियन्स पण होता. पाहून त्या गोष्टी कळत पण होत्या. काही आधी पाहिल्यासारख्या होत्या, काहीतरी नवीन होत्या, असं सगळं होतं ते. आणि मग
त्यांनी सगळं ते आम्हाला दाखवलं वगैरे. आणि मग ते त्यांच्यातला एक व्यक्ती तिथेच थांबला आणि ज्यांच्याकडे होते ती पेटी, ते जे आजोबा होते ते गेले त्या घागरीपाशी जिथे ते पाण्याची घागर वगैरे त्यांनी ठेवले होते. आणि मग तिथे त्यांनी ती पेटी वगैरे त्यांनी उघडली वगैरे. त्यांनी तिथे काय मंत्र वगैरे जे काय बोलले असतील, काही केलं असेल ते ऐकू येत नव्हतं. काहीतरी करत होते बसून ते. म्हणजे ते सेपरेट होते? हो, ते समोर होते आमच्या, जिथं ते पाण्याची घागर ठेवली होती. एक 40 मीटरवरती असेल, दिसत होतं पण ते ऐकू येत नव्हतं. आणि त्यांची पाठण आमच्या साईडला होती, तर ते तिथे काहीतरी त्यांनी केलं. आणि मग ते तिकडनं आले चालत चालत, जिथं ते पेटी वगैरे त्यांनी तिथंच ठेवली जी काही सामग्री होती. आणि मग ते आमच्या उजव्या बाजूस येऊन थांबले. आता ते आल्यानंतर थांबल्यानंतर त्यांनी आमच्याकडे महाराजींकडे इशारा वगैरे केला की करायचं का म्हणे. तर मग ठीक आहे म्हटले ते. आत्ताही म्हणजे ते चित्र डोळ्यापुढे येतं की आम्हाला त्या गोष्टीने 2 दिवस विचार करायला भाग पाडलं होतं की अशी ती गोष्ट होती. आता त्याच्यावरती घेणारे कसे घेतात ते त्यांचा लुकआउट आहे की कुणाला खोटं कुणाला काय. पण जे आम्ही पाहिलं ते आमच्या पद्धतीने जे पाहिलं ते सांगतो. बरोबर. म्हणजे तुम्हाला आता बोलताना पण तो प्रसंग आठवतो, तर तुम्ही डायरेक्ट ब्लँक होताय. बरोबर, अगदी बरोबर. ते काय झालं मग पुढं? आणि मग ते इशारा वगैरे झाला होता त्यांचा. मग आम्ही म्हटलं ठीक आहे. आता त्यांनी मग त्याच्यामध्ये त्याचं नाव पिंट्या होतं. त्याला प्रेमाने पिंट्या बोलत होते. त्याचं नाव खरं मोहन होतं. मोहन राजस्थानचे होते ते. आणि मग त्यांनी त्या अंधारामध्ये त्याचा जो आवाज त्या व्यक्तीचा, त्या आजोबांचा, त्या अंधाराला ना गोळीसारखा कापत आमच्या कानावर पण पडत होता. आणि कुठेतरी ते एकदम विचित्र तो आवाज कानावर ऐकू येत होता. ते जोरात पिंट्या म्हणून बोलत होते आणि क्लॅप करायचे एकदा. असं त्यांनी 3 वेळा सतत केलं. पिंट्या बोलले की एक टाळी मारत होते, पुन्हा एकदा बोलायचे, एक टाळी मारायचे. असं त्यांनी 3 वेळा केलं. आणि त्यानंतर त्यांनी समोरची घागर ठेवली होती तिथे असं बोट केलं आणि आम्ही पाहता क्षणी तिथे बरोबर 40 मीटरवरती एक नग्न अवस्थेमध्ये एक आकृती उभी राहिली. आम्ही पाहत राहिलो. सगळीकडे एक मोकळं रान आणि मध्येच एक ती आकृती उभी आहे. जसं आपण म्हणतो की पिक्चर वगैरे मध्ये बऱ्यापैकी असं आम्हालाही वाटायचं आधी की आपण जसं पिक्चर वगैरे मध्ये दाखवतात विचित्र असे चेहरे वगैरे भूताचे वगैरे. तर मला असं वाटतं त्या दिवशी मी ते पाहिलं तसं काही नसतं. बऱ्यापैकी व्यक्ती कसाही मेला ना तो तसाच असतो त्याच्या वेशमध्ये. जसं आपण म्हणतो की काही भूतांचे पाय उलटे होतात. तर ते ज्या वेळेस आपल्या समोर ते बोलणार, थोडा वेळ टाईम घेणार, ते नंतर त्यांच्यामध्ये ते हावभाव चालू होतात. आणि त्यांची प्रचंड ते थंड असतात. आपल्यासमोर थांबले की आपली एकदम थंडी वाजून भरते, थंडी. तर या अशा गोष्टी आम्हाला भरपूर आधी माहिती होत्या. सगळ्यांसोबत जे प्रसंग घडले होते जे साधू संतांसोबत, त्यांनी पण आम्हाला हे सांगितलं होतं. तर ज्या वेळेस आम्ही ते विजन पाहिलं डोळ्यानंतर, तर आम्ही पाहतच राहिलो. सगळे एकदम स्तब्ध होऊन त्या गोष्टीकडे बघत होते. ती आकृती आधी काही हल्ली नाही, काही त्यांनी रिॲक्ट केलं नाही. आणि नंतर थोड्या वेळाने ते थोडं पुढे यायला लागले. ते जे बुजुर्ग आजोबा होते ते पण स्तब्ध होऊन पाहत होते. त्यांच्यासोबतचा जो माणूस होता, आमच्यासोबत एक नवीन शिष्य होता, त्याची बॉडी शिवरिंग करत होती लिटरली, की तो मला सुद्धा मांडीला असा खुणवत होता. बरं. म्हणजे त्या शिष्याला पण त्रास व्हायला लागला? हो, त्यांनी पाहिलं होतं. आता त्यांनी जे अनुभव घेतले होते त्याची माझी नुकती 1-2-3 महिन्यापूर्वीची ओळख होती. तर याच्यामध्ये त्यांनी जसं नॉर्मली आपण भक्ती वगैरे देवाची करतो तर तेथपर्यंतच तो होता. ते पहिल्यांदा गोष्ट पाहिली होती वाटतं कुठेतरी. तर त्यामुळे त्याची बॉडी वाटतं शिवरिंग करत होती. तो मला असा माझ्या गुडघ्याला इशारा करत होता, खुणवत होता. ते कळत होतं. आणि आमची नजर काय हटत नव्हती त्या ती जी आकृती होती. नंतर ते आमच्या दिशेला हळूहळू पुढे यायला लागलं.
तर आम्ही सगळे आजोबांकडं पण पाहत होतो. आजोबा पाहत आहेत आणि त्यांनी आम्हाला आधीच सांगितलं होतं की इथून जायचं नाही आहे, जागा सोडून जायचं नाही आहे. त्यामुळे आम्ही पण बसलो होतो, जे होईल ते पाहता येईल म्हणून. आणि नंतर मग ते आमच्या दिशेने अजून फास्ट यायला लागलं. जसं जसं त्याचा जोर वाढायला लागला तसा तसा तो जोर जोरात ओरडायला लागला. त्याच्या त्या किंकाळ्या वगैरे एकदम जोरजोरात. आणि जे आपल्या दोन्ही बाजूनी जे ज्योती प्रज्वलित केल्या होत्या त्याच्यातल्या काही विझल्या होत्या. वारा वगैरे येत होता. आमच्या समोर ज्या ठेवल्या होत्या त्या पण ते दिवे वगैरे नाही का फडफडत होते. आणि त्याच्यामध्ये त्याचे ज्या किंकाऱ्या होत्या त्याचं जे ओरडणं होतं त्याच्याने ती वेगळी मनामध्ये नाही का एक भीती उत्पन्न झाली होती की काय आहे. आणि याच्या आधी कधी हे पाहिलं नव्हतं. म्हणजे न ऐकलेला आवाज तुम्हाला ऐकायला येत होते. जोरजोरात तो किंचळत होता नाही का. विचित्र की जसं कर्कश एकदम. कर्कश एकदम की कोणत्या तरी एखाद्या मोठ्या जनावराला काहीतरी लागल्यानंतर ते जोरजोरात ओरडतं, तशा टाईपचा त्याचा आवाज होता. पण आमच्यामध्ये आमचे हावभाव बदलले होते बऱ्यापैकी. पण तसे त्या आजोबांना काय नव्हतं, ते निवांत होते, एकदम थांबलेले. याच्या आधी पण त्यांनी भरपूर वेळा एवढ्या वर्षापासून ते त्यांच्याकडे होते वाटतं. आणि मग तो त्यांनी जसा जसा त्याच्या पायाचा जोर वाढवला आणि जसा जसा पळत पळत येत होता आमच्या दिशेला आणि मग उजव्या बाजूस निघून गेला. आता दोन्हीकडे ऊस होता. जसा तो त्या ऊसामध्ये घुसला तर ते त्या ऊसांचा आवाज, त्याच्या पाल्याचा, त्याचा सुकलेलाचा, त्या पाचोळ्यांचा जो एक आवाज होता तो, आणि त्याचे ते ओरडण्याची जी ध्वनी होती, तर नेमकं कळतच नव्हतं तो कुठं घुसला, कुठे गेलाय, कोणत्या साईडला, कोणत्या दिशेला गेलाय. तो पूर्ण आवाज झाला होता तिथे, प्रकट झाला होता पूर्ण त्या जागेमध्ये. ती एक निगेटिव्ह ऊर्जा होती तिथे. आणि जसं आपण स्मशानभूमीमध्ये जसे नैवेद्य वगैरे असतं त्यांच्या ज्या ह्याच्याजवळ ठेवतो आपण, प्रेताजवळ जी पूजा वगैरे होती, त्यांचे जे दिवे वगैरे असतात, तिथे ज्या अगरबत्ती वगैरे लावलेल्या असतात, तो जो माहोल होता तसा तिथे ते त्याचा जो वास वगैरे चालला होता त्या अगरबत्तीचा, तसं सगळं ते होतं. कुठेतरी मनामध्ये निगेटिव्ह थॉट्स वगैरे पण भरपूर मी येत होते. आणि मग तो उजव्या बाजूला गेला आणि पुन्हा दुसऱ्या त्या साईडच्या दिशेला बाहेर निघत होता, परत मग डाव्या बाजूस घुसत होता. असं तो तिथे पळत होता लिटरली. म्हणजे जप 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 त्या आकृती जात होते आणि आवाज पण घुमत होता. हो, घुमत होता तिथं. आणि प्रचंड अशी नेगेटिव्ह एनर्जी तिथे भासत होती. आणि मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये गोष्ट अशी म्हणजे जी आम्ही पाहिली की ते जिथून आम्ही चालत चालत आलो होतो तिथं येणं एवढं अवघड होतं. त्या जागी, त्या वावरामध्ये बरोबर नांगरणी झाली होती. बरोबर, कारण की ढेकळ होते, ढेकळातनं चालायलाच पॉसिबल होत. बरोबर, अगदी बरोबर. तर तिथनं तो पळत होता, जसं आपण एकदम असं प्लेन रोडवरती जसं पळतो त्या स्पीडने तो पळत होता. आणि त्याचा तो आवाज. आणि आता तुम्ही म्हणताल की एवढ्या अंधारामध्ये ती आकृती नग्न होती, हे आम्हाला कसं कळलं? तर त्याच्या आधी ते जे आजोबा होते त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की ज्या वेळेस ते प्रकट होतं तर त्यांच्यावरती, त्या प्रेतावरती कुठले कपडे वगैरे काही नसतात. तो जसा त्या पाण्यामध्ये त्यांनी जसं तो मेला होता, त्याचा जसा अंत झाला होता, तो तसाच ॲज इट इज होता. फक्त त्याच्या शरीरावर कुठे काही कपडे नव्हते. कारण की ते ज्या वेळेस ती क्रिया करत होते आधी, त्यावेळेस ते त्यांच्या घरामध्ये त्याला ते प्रकट करत होते त्यांची सगळी. आणि त्यांची जी काही कार्य असतील ते त्याच्यावरनं ते करत होते. त्यांनी ती काही गोष्ट आम्हाला सांगितली नव्हती. आणि राहिला प्रश्न, आता तुम्ही म्हणताल की ही क्रिया दिवसा का नाही केली? कारण की मग त्याच्यामध्ये पण असं की छोट्याशा स्पेसमध्ये कुणालाही काही होऊ शकतं. त्या दुसरा दृष्टिकोन असा की दिवसा कसं करणार ना एवढ्या लोकांमध्ये पूजा वगैरे. त्यामुळे ती पौर्णिमाची रात्र डिसाईड केलेली होती. आणि मग तो पळत होता, एकदम सायरावर तो पळत होता. आणि त्याच्यानंतर मग जे भजी वगैरे होते ते महाराजींच्या एक्झॅक्ट समोर ठेवलेले होते.
सगळी बाजूकडून आम्ही बसलो होतो. आता आम्हाला माहिती आहे ते जसं झालं होतं बोलणं की ते समोर येईल आणि काही खाईल वगैरे त्याचं ते जे दिलेलं आहे. आणि मग तो निघाला डाव्या बाजूने बाहेर. तसा तो निघायचा तसा माझे जे शेजारी बसले होते तसा तो पण कापायचा तर त्याचंही अंग कापत होतं की आता काय होतं. आणि मग तो त्याच वेगाने पळत पळत जोरात आमच्या दिशेने आला आणि ते जे भजी होते, ती धूळ होती, ती माती वगैरे, ती लिटरली फील झाली. त्याचा आवाज की ज्यावेळेस तो आमच्या जवळ येऊन एकदम अशा 2-3 पावलावरती येऊन ज्यावेळेस तो किंचाळला, त्याचं जे किंचाळणं होतं तर असं वाटलं की एकाच वेळेस भरपूर लोक किंचाळत आहेत, असं कानाचे पडदे लिटरली फाटून जातील असा तो आवाज होता कर्कश. एकदम. आणि तो त्या आजोबांसोबत जो थांबला होता तो पण त्यांच्या मागे जाऊन थांबलेला ते सगळं गोष्ट पाहून. आणि मग त्यांनी ते जे कागदामध्ये जे भजी वगैरे ठेवले होते त्यांनी ते असे उधळले लिटरली. आणि मग नंतर तो तिथून गायब झाला. आता महाराजजी वगैरे बसले होते. साक्षात कालीपुत्र म्हणून त्यांना ओळखलं जातं आणि त्याच्यामुळे तो त्यांच्यासमोर ते थांबली नाही आत्मा, असं त्यांचं म्हणणं होतं त्या आजोबांचं. देवीचे परम भक्त असल्यामुळे ते थांबलं नाही. पण मग ज्या कार्यासाठी आम्ही गेलो होतो ह्याच विधीला आम्ही परत रिपीट केली तिथे 1 तासाभराच्या गॅपनंतर. आणि मग ज्या गोष्टीसाठी आम्ही गेलो होतो ती गोष्ट सक्सेस झाली. आता ते सांगणं योग्य तर नाही आहे आणि त्यांनी जेवढं सांगण्याने जोगं होतं तेवढं मी सांगितलं. याच्या पलीकडे कुठे आपली ऑडियन्स आहेच म्हटलं तर त्यापुढे सांगणं पण ते बरोबर नाही आहे. मग जेवढं असा हा इन्सिडेंट आमच्यासोबत त्या दिवशी रात्री घडला. 2 दिवस विचार करायला त्या गोष्टीने भाग पाडलं कुठंतरी. अंगावर पण ते शहारे होते की काय गोष्ट होती ती कशी होती. आणि मग त्याच्यानंतर त्या आजोबांनी जे सांगितलं होतं की त्यांना ते द्यायचं होतं ते आम्ही व्यवस्थितरित्या महाराजींनी ते घेतलं. आणि आज मग त्यांच्यासोबत आता आपले तसे संबंध राहिले त्या आजोबांसोबत, ते आता व्यवस्थित आहेत. तर हा होता तुमचा अनुभव. बरोबर. एक प्रश्न होता अच्छा. की भूतांचे भरपूर प्रकार असतात. बरोबर. जसं चेटकीन, हाडळ, भरपूर अजून त्याला प्रकार आहेत. तर हा जो प्रकार होता हा भूताचा कुठला प्रकार होता? तर सांगायचं असं की हा जो प्रकार होता तो 13 वर्षाचा लहान बालक होतं ते, त्याची ती आत्मा होती. तर याला आपण मुंजा म्हणू शकतो. आणि मग त्याला कुठेतरी महाराजजींनी घेऊन त्याला मोक्ष देण्यासाठी, म्हणजे त्याला त्यासाठी ती केलेली ही खटपट होती. व त्याला मुक्ती आपण म्हणू शकतो की त्याच्या मुक्तीसाठी केलेला हा प्रयास होता. कारण की ते त्या आजोबांना पण जोंबाळल्या जात नव्हतं असं त्यांच्या याच्यामध्ये त्यांना पण खूप वाईट एक्सपिरियन्स बघायला भेटले. जसे की त्याला जे ठरवलं होतं त्यांनी, त्या आजोबांनी, की तुला एवढ्या दिवसानंतर जे त्याचं नैवेद्य असतं की त्याचं खाणं, म्हणजे जर भजी म्हटलं ते त्याला जे आवडतं, जसं आपण पितृपाठात ठेवतो पितरांसाठी त्यांच्या आवडीच्या गोष्टी, तसं त्याला होतं ते. तर ते वेळेत त्याला कुठंतरी द्यायला ते चुकत होते. त्यांनी जे त्याला जे आश्वासन घेतले होते त्याच्याकडनं, त्यांना वय झाल्यामुळं कुठंतरी ते करता येत नव्हते. खंड पडत होता. बरोबर. तर मग त्याच्यामुळे ते त्यांना त्रास देत होतं. म्हणजे त्यांना ते दिसणार रात्री घरामध्ये असं कुठंतरी त्यांच्याजवळ साईडला बसतंय, हसतोय तो, म्हणजे त्यांना बोलतोय कुठे माझं ते सगळं काय. तर त्यामुळे त्यांनी ते एक महाराजजींना द्यायचं ठरवलं होतं. तर मग हा प्रकार तो त्या भूताचा मुंजा म्हणून होता. म्हणजे महाराजांच्या थ्रू त्यांनी मुक्ती देण्याचा प्रयत्न केला. हो, मुक्ती दिली त्याला. एक ते सगळं झाल्यानंतर 1 महिन्यानंतर त्याला एक चांगली त्याची विधी करून त्याला मुक्ती दिली. आणि मग ज्यावेळेस ते घेण्यात आलं, त्यांना शपथविधी असते त्यांची एक, त्यावेळेस आपण त्यांना
शपथेप्रमाणे नाही का, की तू आपल्याला त्यांना कबूल करावं लागतं, की ते सगळ्या आजोबांनी त्याला भजी वगैरे जे कबूल केले होते, मग त्याला अजून दुसरं काय आवडतं, तशा प्रकारे त्याला एक शपथ देऊन कबूल करायचं असतं, की आम्ही तुला हे या दिवशी देईन वगैरे वगैरे वगैरे. मग त्यामुळे ते तसं वश केलं जातं. बरं. तर हा होता तुमचा अनुभव. तर मित्रांनो, हा होता शेळके सरांचा अनुभव आणि खूप भयंकर अनुभव होता. कारण की हा अनुभव ऐकताना आता स्टुडिओमध्ये आपली पूर्ण टीम आहे आणि बाकीचे लोक आहेत. तर अक्षरशः सगळ्यांची फाटलीच होती. म्हणजे लाईटहीमध्ये गेला होता. तर आता तो आम्ही दाखवू शकणार नाही शूटमध्ये. पण आत्ता हे जे शेळके सर आहेत, हे फिटनेस इन्फ्लुएन्सर आहेत आणि यंग आहेत. तर ह्यांच्या बाबतीत त्यांनी डोळ्यांनी पाहिलेला हा सगळा प्रकार आहे. तर ह्याच्यावर तुम्ही समजू शकता की या गोष्टी किती या जगामध्ये असतात ते. त्याच्यामुळं ह्या व्हिडिओतून तुम्हाला काय शिकायला भेटलं नक्की कमेंट करून सांगा आणि असंच आम्हाला सपोर्ट करा आणि तुम्हाला काही चेंजेस वाटत असतील नक्की कमेंट करून सांगा. तर आता आपण आज इकडंच थांबूयात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.